शनिवार दिनांक 30, शुक्रवार दिनांक 30 आणि शनिवार दिनांक 31 जानेवारी जो गेली 30 वर्सां विठ्ठल मंदिरात विष्णुयाग अनुष्ठान जाता तो विष्णुयाग अनुष्ठान 30 आणि 31 तारखेर जातलो. 31 तारखेर सगळ्या बायलां खातीर 9:30 ते 12 पर्यंत कुंकुमार्चन आसतले आणि त्यानंतर महाप्रसाद आसतलो, पूर्णाहुती आसतली आणि 1 तारीख म्हणजे माघ पौर्णिमा वर्धापन दिन त्या दिसा आम्ही सहस्त्र कलश महाभिषेक सोहळो दवरलेलो आसा. म्हणजे आज आम्ही सगळीकडे पळयतात की शतकलश जाता, पण सहस्त्र कलश देवस्थान समितीन करचो निर्णय घेतलो आणि ह्या सहस्त्र कलशान 1000 यजमान आम्ही स्वीकारतले. 1000 यजमान म्हणजे 1000 कलश तेका 1000 मानकरी यजमान मानकरी असते, म्हणजे दाम्पत्य असचे ना, इंडिव्हिज्युअल असताले. म्हणजे उदाहरण दिवंक गेल्यार तर हांव, माझी बायल, माझो चेडो, माझी भयण ही वेगवेगळ्या कलशाचे मानकरी असतले. अशा पद्धतीन 1000 यजमान आम्ही घेवचो निर्णय घेतलो आणि त्या दृष्टिकोनातून नाव नोंदणी चालू झालेली आसा आणि आतापर्यंत जवळजवळ 650 सुमार नोंदणी झालेली आसा आणि हो सोहळो 1 तारखेर आसा. आम्ही 22 जानेवारीक आम्ही त्याची डेडलाईन दवरलेली आसा की नाव नोंदणी करूच्या. हितून एक आसा की प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 2 गट आसात. म्हणजे जे कोण आमचे भाविक, जे महाजन, जे भक्तगण आसतले हे गोंया भायर आसा, म्हणजे देश विदेशांत रावता, त्यांच्या नावान तो एक कलश बूक जातलो आणि भटजी तो कलशाचे पूजन करतलो आणि विठ्ठल रखुमाईचे सगळ्या भाविकांक स्वहस्ते अभिषेक करपाची संधी असता. म्हणजे भायर तेच्या कडसून संकल्प करून घेतलो वयतलो, शुद्धीकरण विधी जातली आणि त्या भक्ताक आम्ही गावाऱ्यांत धाडून तेजे विठ्ठल रखुमाईचेर तो अभिषेक करतलो. हितून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आसा. तेन्ना सगळ्या भाविकांक विनंती आसा की अशा प्रकारचो संधी जी आज प्राप्त आमकां जाल्लेली आसा, भगवंताच्या फुड्यान वचपाची आमकां संधी आसा. म्हणजे अशा प्रकारचो सोहळो न भूतो न भविष्यते अशा पद्धतीन हेचे आयोजन आसा. तेन्ना संपूर्ण गोंयांतल्या भक्तांक, विठ्ठल भक्तांक विनंती आसा की शक्य जमता जाल्यार तुमी आपली नाव नोंदणी करची. तो महाजनां खातीर मर्यादीत ना, तो सगळ्या भक्तांक आमी मर्यादीत म्हणजे ओपन दवरलेलो आसा. जितून हिंदू आसचो की तेणे त्या हितून सहभाग घेवं येता आणि त्या दिसा त्यानंतर ते 1000 कलशांचे अभिषेक झाल्यानंतर त्याची पूर्णाहुती जातली. त्यानंतर महाप्रसाद आसतलो. या सहस्त्र कलश महाभिषेकात गंगा, जमुना, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी अशा प्रकारची जी तीर्थ आसा ही सगळी तीर्थ आम्ही हाडलेली आसा. हितून पंचरत्न आसतले, नवरत्न आसतले, आमच्या विविध झाडांच्यो फांदयो त्या पूर्णाहुतीच्या टायमार होमान घातल्यो वयतल्यो. हितून सप्त म्हणजे मातयेचो प्रकार आसा, वेगवेगळे मातयेचे आमचे प्रकार आसा. म्हणजे इतकी ती विधी आसा, ही सामकी कडक कशी विधी आसा. म्हणजे अशा प्रकारचो सोहळो म्हणजे आमकां दृश्टी पळोवंक सुद्दां मेळप हें भाग्य आमचें. म्हणजे तेका 10 मीटर वा 10 मीटरची जी रांगोळ आसता खास, धर्मशास्त्रान सांगलेल्या पद्धतीन ते ब्राह्मण रांगोळ घालतले, तितून कलश स्थापना आसतली. तेन्ना सगळ्या भक्तांक माझी विनंती आसा की तुमी ह्या सहस्त्र कलश महाभिषेकांत तुमी सहभाग घेवचो.